नमस्कार. मी प्रशांत जयेंद्र शेंडे, प्रभाग नंबर 7मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढत आहे. खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन विकास आघाडी ही आम्ही स्थापित केलेली आहे. सुधाकर भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली, नितीनदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही परिवर्तन विकास आघाडी घेतलेली आहे. शेका पक्ष किशोर पाटील असतील सगळे, तर तिन्ही पक्ष एकत्र येऊन ही विकास आघाडी, परिवर्तन विकास आघाडी स्थापित केलेली आहे. त्यांनी मला ही संधी दिली. सर्वात पहिले मी त्यांना धन्यवाद दिले. सुधाभाऊंनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिली लढवण्याची. आमदारकीपासून जी विधानसभेची इलेक्शन झाली तेव्हा मी त्यांच्यासोबत जुळले गेलेलो आहे आणि त्यांनी बघितला की माझा वाढता युवकांचा सपोर्ट मला जो होता, त्यामुळे त्यांनी ही मला उमेदवारी दिली. आणि नक्कीच आता ही जी इलेक्शन आहे, ही निवडणूक 2025ची सर्व युवकांनी हातात घेतलेली आणि युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचं काम हे सुधाभाऊ, नितीनदादा आणि किशोरदादा करत असतात. त्याचा मला अभिमान वाटतो की युवकांना ते पुढे येण्याचं प्रोत्साहन सर्वांना करत असतात. आणि तुम्हाला मी एक सांगेन, म्हणजे 7 नंबर हा सेंटर आहे, हा आपल्या खोपोलीचा सेंटर आहे. आणि 7 नंबरला एवढं महत्त्व काय आहे, कारण 7 नंबरमध्ये DP प्लॅन आहे. 7 नंबरमध्ये तुम्ही पाहिला असेल, हा खोपोली नगरपालिकेचा सेंटरमधील सर्वात मोठा रहिवासी एरिया असेल, तर इंडस्ट्री एरियाही तेवढा आहे. म्हणजे लोकांची वसाहत सर्वात जास्त ही 7 नंबरमध्ये येत्या काळात होणार आहे. तर आता तुम्ही बघत असाल, आपल्याकडे एअरपोर्टसुद्धा येतं आहे पनवेलला. त्या पनवेलच्या एअरपोर्ट येण्यामुळे आपल्या खोपोलीला एक महत्त्व आलेलं आहे. जर तुम्ही पाहत असाल, आपल्याकडे म्हणजे सुशोभीकरण हे DP रोडला अत्यंत महत्त्वाचं आहे. रस्ते, लाईट, ड्रेनेज ह्या तर बेसिक सुविधा आहेत, ह्याच आपल्याकडे परिपूर्ण झालेल्या नाहीत. गेली 4 वर्ष प्रशासक होते, त्याच्या आधी 5 वर्ष बॉडी होती. 21पासून 16 नंतर इलेक्शन झालेलं नाही. जवळजवळ 9 वर्षाचा गॅप, हा खूप मोठा गॅप हा झालेला आहे. त्या 4 वर्षात काही कामं झाली नाही आणि मागील 5 वर्षातही काही कामं झाली असतील, पण ती पूर्णत्वास गेलेली नाही. सुरुवात झाली तर कुठेतरी थांबली. त्यासाठी मी सर्वात आधी फोकस माझा तो असेल, बेसिक सुविधा ज्या रस्ते, लाईट, वीज, ड्रेनेज ह्या देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. सर्वात पहिले 1-1.5 वर्षात मी तो मार्ग लावण्याचा प्रयत्न करेन. आणि येत्या काळात जर तुम्ही बघत असाल, आता या खोपोलीचं महत्त्व आपलं असं आहे की आपल्याकडे आपण पूर्ण पाण्यावर डिपेंड होत, ते आपण डॅमच्या वरती. तर आपल्याकडे माझं सुधाभाऊंना पण मी ती सूचना सांगितली की बाबा भाऊ, आपण त्या पाण्यावरच डिपेंड होतो वरच्या. भविष्यात आपल्याला जर ते पाणी कमी जास्त झालं तर आपल्या खोपोलीवर एवढी इंडस्ट्रीज आहे, एवढी वसाहत आहे, तर तिथे कोण बघणार नाही. त्या पाण्यासाठी आपल्याला मोठा पाण्याचा साठा, मोठी टाकी, म्हणजे आपल्यालाही तलाव ही अशी एक ड्रेनेज, म्हणजे हे आपल्याला पाण्याचा मोठा साठा करण्यासाठी एक सोय करावी लागेल. ते एक माझ्या डोक्यात आहे खोपोलीच्या विकासाला धरून. कारण मी ह्या गोष्टीचा विचार करतो आहे की खोपोलीमध्ये एवढ्या रेसिडेन्शियल झोन आहे, उद्या ती वसाहत एवढी मोठी झाल्यानंतर पाण्याची जी अडचण येईल भविष्यात, तर त्याच्यासाठी नियोजन कसं कोणत्या पद्धतीने करता येईल, त्यासाठी मी पक्षामध्ये मी भाऊंना सोबत काही गोष्टी मला ज्या वाटतात त्या कराव्याशा मी बोलतो की ह्या भाऊ झाल्या पाहिजे. आणि तुम्ही बघत असाल, आता तुम्ही आमच्या मुळगावातून इथून आला असाल, फुटपार हॉटेल तिथून आला असाल, घरोघरी डाबा आमचा, तिथून येताना तुम्हाला रस्ते जर तुम्ही बघितले असेल, तो 60 फूट DP रस्ता तो तुम्हाला कुठेच दिसत नाही. रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे तिथून. म्हणजे तुम्ही, आता मी तुम्हाला सांगतो, अक्षरशः तुम्ही जेव्हा ग्रामपंचायती जात असाल, तर ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत चांगले रस्ते बनलेले आहेत, पण नगरपालिकेत आपण सर्वात जास्त टॅक्स देऊन तो रस्ता आपल्याला पूर्ण दिसत नाही. रात्री जर तुम्ही याल तर 2 लाईट दिसतात, तर 4 बंद दिसतात. म्हणजे रस्ते, लाईट, आणि त्यानंतर सर्वात मोठी समस्या पावसाळ्यात होते. आपल्याला रस्त्याची चाळण पावसाळ्यात होतेच, त्यानंतर ड्रेनेज, पाणी कुठेतरी भरतं, कुठेतरी गटारांना पाणी येतं, हे करतं. म्हणजे बेसिक गोष्टी त्या आपल्या चांगल्या नाहीत. त्यानंतर पुढं तुम्ही जर आलात आमच्या या 7 नंबरचं, मी तुम्हाला एक सांगतो, वेलविशरपासून तुम्ही तिकडे सोसायटी, त्यानंतर माउंटेनी सोसायटी, तांबीचा काही भाग, पातळीचा फ्रीज क्रॉस केल्यानंतर श्रीरामनगर हा एक मोठा रहिवासी एरिया आपल्या ह्याच्यामध्ये. त्या रहिवासी एरियामध्ये आता तुम्ही त्या आतमधल्या अंतर्गत रस्त्याने जात असाल, तर एखादी बिल्डिंग कोणती होत असेल, तर त्या बिल्डिंगचा रस्ता झालेला चांगला दिसतो आपल्याला, पण जो आपला जे आपली लोकं राहत आहेत, आपली नगर आहे तिथं, त्या रस्त्याची सुद्धा चाळण झालेली आहे. म्हणजे या बिल्डिंगच्या बिल्डर्सला रस्त्याची सोय होते, पण नागरिकांना रस्त्याची सोय होत नाही. हे कुठंतरी मला खटकतं आहे. आणि मी तुम्हाला सांगेन नक्कीच की श्रीरामनगर असेल, श्रीरामनगरमध्ये श्रीराम मंदिर मोठं आहे आपला, पण तिथे महिलांना सभागृह नाही.
म्हणजे सभागृह यासाठी की ते महिलांना काय ते ग्राम उद्योग करू शकतात, काय त्यांचं योगासन करू शकतात, काय छोटा कार्यक्रम ते घेऊ शकतात, त्यांची बचत गटाची मीटिंग घेऊ शकतात. तर तो महिलांसाठी माझा एक उद्देश असेल की तिथे एक सभागृह करून महिलांना चांगला एक हक्काची जागा तिथं देता येईल. त्यानंतर तिथून थोडा पुढे आपण आलो आतून, त्या डी पी रोड आपल्याला लागतं. त्या डी पी रोडला आल्यानंतर त्या रस्त्याला 60 फूट पूर्ण रुंदीकरण करून त्याच्या मध्यभागी लाईटची सोय करायची. लाईटची सोय अशी दुभागणी करायची आणि बाजूला वॉकिंग ट्रॅक करायचं आहे. त्यातून लोक चालायला त्यांना बरं पडेल. आणि मध्ये डिवायडेशन करून 25-25 फुटाचा एखादं 5-5 फूट लोकांना चालतानासाठी म्हणजे रोज वॉकिंगसाठी लोक तिकडे जातात. पण कोण गाडी येते कुठून येते तर 30 फूटच तो दिसतो. 30 फूट झालेला नाही, जागा आहे पण तो झालेला नाही. तिथून पुढे तो रस्ता, त्यानंतर तो स्टेडियम आपण बोलतो तो होणार आहे. ग्राउंड आहे तोही असा खड्ड्यात आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असाल सर्व डीपीचा ड्रेनेजचं पाणी त्या ग्राउंडमध्ये जातं. पावसाळ्यामध्ये तो ग्राउंड दिसत नाही, तो डबका दिसतो आपल्याला. तर तो ग्राउंड त्याचं फिलिंग करून भराव करून वरती त्याचा स्टेडियम ग्राउंड पूर्ण आल्यानंतर त्याला त्या स्टेडियमची मागणी आम्ही माननीय मंत्री दत्ता भरणेसाहेब यांच्याकडे केलेली. आमच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्रीडा मंत्री म्हणून कॅबिनेट त्यांच्याकडे केलेले. अजितदादांना पण आमचे निवेदन दिलेले आणि आता 28 तारखेला ते जेव्हा येतील जाहीर सभेत त्याची ते बोलतील. आम्हाला सर्वांना समोर देऊन आमच्या वचननाम्यामध्ये ते नक्कीच असेल. त्याची घोषणा अजितदादा करतील. अर्थमंत्री अजितदादा आहे. तिथून आपण जरा असं पुढे गेलो तर तुम्हाला बघत असाल भाजी मार्केटसुद्धा झोन तिथं आहे. डेपो जरी आता तिथे नवीन बनत असेल पण सर्वात मोठा डेपो हा आपला नगरपालिकेचा हा सेंटरला 7 नंबरला डी पी रोडला. तर तो सुद्धा आपण भविष्यात येत्या काळात तो पुन्हा आपण डेव्हलप करू. भाजी मार्केट रहिवाशी जेव्हा पूर्ण एरिया होईल तेव्हा ती भाजी मार्केटची व्यवस्था आपण पुढं करू. आता ज्या इंडस्ट्रीज आपल्याकडे आहेत, काही इंडस्ट्रीज 50% चालू आहेत, काही 70%, तर काही बंद पडण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. पण मी सर्वात पहिले हे करणार आहे याच्यामध्ये की आपल्या जवळच्या खोपोलीकरांना, आपल्या वार्डमधील पहिल्या मुलांना माझा हे असं रेफरन्स. त्यानंतर खोपोलीतील ज्या जवळच्या कंपन्या आहेत त्या सर्व साहेबांना, त्या ज्या ॲडमिनमध्ये असेल त्यांनाही मी निवेदन देणार आहे की 70-75% ह्या जागा ज्या हेल्पर्स असतील, काय एज्युकेटेड ज्या जागा असतील तर आमच्या पहिले भूमिपुत्रांना, आमच्या खोपोलीकरांना त्या देण्याचा मी त्यांना विनंती अर्ज निवेदन देईल. आणि त्याच्यासाठी मी फॉलोअपसुद्धा घेईन. म्हणजे मी दिलं आणि त्याच्या होणार असं नाही. त्यांच्यासाठी मी विनंती वारंवार त्यांच्याकडे जाईल आणि त्यांना विनंती करून आपल्या भूमिपुत्रांना जॉब देण्याचा मी प्रयत्न करेन. बघत असाल पाताळगंगा नदी ही गगनगिरी नदीपासून म्हणजे आपण तिथून गगनगिरी मठात गेलो तिथनं आपल्याला ती सुंदर नदी दिसते. पण तिथे जी सुंदर दिसते तसं आपण पुढं आल्यानंतर तिथे आपल्याला सुंदर दिसत नाही. तर नक्कीच माझा तो एक संकल्प असेल. जशी नदी आपली पुढे येते म्हणजे माझ्या 7 नंबरपासून आल्टापासून चालू होते तर तिथेही ते गाळ भरलेला असतो. तेही मी नदीची चांगली तिची हे करेल, तिची देखभाल करेल, तिची सुशोभीकरणासाठी माझ्या डोक्यात एक अशी संकल्पना आहे सर की आपण नदीच्या बाजूला काही आपण म्हणजे मी आता गुजरातला गेलेलो तिकडे मी साबरमती त्या नदीच्या प्रवाहात मी पाहिलं की तिथे नदीच्या बाजूला लोकांसाठी पर्यटन स्थळ असं केलं की त्यांना वॉक करता येईल, पाण्याच्या बाजूने त्यांना चालता येईल. सुंदर असे लाईट्स तिथे लावलेले आहेत, सुंदर असे पेंटिंग्स तिथे केलेले आहेत. तर तोही माझा एक संकल्प असेल, तोही मी करण्याचा प्रयत्न करेन. पूर्ण जेवढं वॉकिंग ट्रॅक आणि तिथे लाईट्स आणि सुशोभित करण्याचा प्रयत्न असेल तो मी नक्कीच ह्यामार्फत करेन. राहिला प्रश्न आता आपला पुढचा की जे आपला लोकांना या दैनंदिन जीवनातल्या गरजेच्या वस्तू आणण्यासाठी खोपोली भाजी मार्केट असेल, खोपोली बाजारपेठेत या सर्वांना जावं लागतं. त्यामुळे लोकांना रस्त्यावर येऊन रिक्षा पकडावी लागते, गाडी पकडावी लागते, पर्सनल वाहनं करून तिकडे जावं लागतं. त्याही माझी एक डोक्यात संकल्पना अशी आहे की भाजी मार्केटचा झोन, बाजारपेठेचा झोन हा आपल्या खोपोली डी पी प्लॅनमध्ये आहे. म्हणजे अगदी वॉकिंग म्हणजे मुळगाव असेल हा सेंटर आहे, मुळगाव असेल, उदयविहार असेल, श्रीरामनगर असेल, लवजी असेल, सर्वांना या बाजारपेठेत म्हणजे या भाजी मार्केट हा झोन जिथे आत्ता प्रस्थापित आहे तो आपण डेव्हलपमेंट पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आपण नक्की तिथे करणार आहोत. आणि येत्या 5 वर्षात तोही थोडा छोटासा मार्केट का होईना, थोडा भाजी मार्केट का होईना, या रेसिडेन्शियलसाठी तो डेव्हलपमेंट करण्याचा नक्कीच निर्धार संकल्प माझा त्या ह्याच्यामध्ये असेल. इथे आम्ही जातो आहे. आमचे विजन सांगितल्यानंतर त्यांना असं वाटतं की नक्कीच युवकांना संधी मिळाली पाहिजे. आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी एकदम स्पष्टीकरण देतो की काय गोष्टी आपल्याला करता येईल. आणि तेही उच्च शिक्षित असल्यामुळे तेही चांगले सुशिक्षित नागरिक आहेत आपले. म्हणजे तुम्हाला सांगतो मुळगाव असेल, आमचा संतनगर असेल, पूर्ण श्रीरामनगर, उदयविहार, लवजी, सरस्वती नगर,
आनंदनगर इथं स्टाफ लोकांची सुंदर कॉलनी आहे उत्तर. त्यांची इच्छा आहे की सुशिक्षित उमेदवार, चांगले शिक्षित उमेदवार जे या नगरसेवक पदासाठी गेले तर नक्कीच या भागाचा विकास हा करल्याशिवाय राहणार नाही. आणि चांगला प्रतिसाद त्यांनी आम्हाला दिलेला आहे की नक्कीच असा आम्हाला विश्वास वाटतो की दोन्ही उमेदवार आम्ही नगराध्यक्ष चांगल्या मताने निवडून येऊ. प्रभाग 7 नंबरमधील सर्व नागरिकांना विनंती करतो मी, प्रशांत जयेंद्र शेंडे, अधिकृत खोपोली परिवर्तन विकास आघाडीचे सर्वसाधारण ब गटातील उमेदवार. माझ्यासोबत असतील अ गटातील ऐश्वर्या वैभव पाटील उमेदवार नगरसेवकीसाठी, आणि अध्यक्षपदासाठी हे असतील सुनील गोटीराम पाटील, डॉक्टर सुनील गोटीराम पाटील. आमच्या येत्या काळात सर्वांना 2 डिसेंबरला मी तुम्हाला एक सांगेल, परिवर्तन विकास आघाडीला घड्याळ या चिन्हासमोरील बटनावर शिक्काला मोहर देऊन तुम्ही ही विकासाची वेळ हा चालू करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला येत आहे. याच्यामध्ये याची रचना मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सर्वात पहिले तुम्हाला मतदान करायचं आहे हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला, त्या पिंक कलरमध्ये बॅलेट असेल असं. त्यानंतर दुसरा तुमचं जे असेल त्याच्यामध्ये हा महिलेला असेल, अ गटातील सर्वसाधारण ओबीसी महिला उमेदवार सफेद कलरमध्ये असेल. आणि तिसरा असेल तो ब्ल्यू कलरमध्ये, फिक्कट निळ्या रंगामध्ये माझ्यासाठी प्रशांत जयेंद्र शेंडे माझ्यासाठी. तर सर्वांनी तिन्ही नागरिकांना एक नम्रतेची प्रेमाची विनंती की तिन्ही घड्याळ बटनासमोर बटन दाबून घड्याळ निशाणीसमोर आम्हाला जास्तीत जास्त प्रचंड मतांनी निवडून द्या. आणि येणाऱ्या 5 वर्षाची ही विकासाची सुवर्ण संधी आम्ही तुम्हाला येत्या 5 वर्षात काय अहवाल आणि काय नियोजन करतो हे तुम्हाला येत्या दिवसात आम्हाला आमच्याकडून मिळेल. धन्यवाद.